विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे इनइक्वॅलिटी या टॉपिकवरचे क्वेश्चन आपल्याला बँकिंग किंवा MPSC मध्ये CSAT परीक्षेला विचारले जातात। मागे असे क्वेश्चन CSAT मध्ये MPSC ने आपल्याला विचारलेले होते। तर या क्वेश्चन्स मध्ये आपल्याला ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू या चिन्हांची आपल्याला ओळख पटली पाहिजे। तर सुरुवातीला आपण पहिल्या स्टेप 1 मध्ये आपण या चिन्हांना समजून घेऊया। ओके, तर पहिले साइन आहे ग्रेटर दॅन किंवा ए मोठा आहे या ठिकाणी बी पेक्षा, तर याला आपण लिहिण्यासाठी हे साइन वापरतो। ए मोठा आहे बी पेक्षा। भरपूर विद्यार्थी याला मागच्या बाजूने सुद्धा वाचतात, जसे बी लहान आहे ए पेक्षा। हे बरोबर आहे, पण वाचत असताना आपल्याला नेहमी किंवा सांगत असताना ए इज ग्रेटर दॅन बी, ए मोठा आहे बी पेक्षा, म्हणजे याच बाजूने वाचणे योग्य आहे। दुसरी जी साइन आहे ते ए लहान आहे बी पेक्षा, तर ए लहान आहे बी पेक्षा। यामध्ये कन्फ्युजन जर आपल्याला होत असेल तर हे जे साइन असतं ग्रेटर दॅन किंवा लेस दॅन, याला एक टॉर्च किंवा बॅटरी प्रमाणे समजायचं आणि इथून प्रकाश निघत आहे असे इमॅजिन करायचे आणि ज्याच्यावर प्रकाश पडत असतो ती व्हॅल्यू मोठी आहे। जसे इथे ए लेस दॅन बी, याचा अर्थ कोण मोठा आहे बी, आणि जो अंधारात असतो ए त्याला आपण लहान पकडूया। ओके, तर या ठिकाणी ए लहान आहे बी पेक्षा, ए इज लेस दॅन बी। त्यानंतर पुढचे साइन आहे ए आणि बी यांची व्हॅल्यू सारखीच आहे, ए आणि बी हे दोघे एकसारखे आहेत, तर ए इज इक्वल टू बी किंवा ए आणि बी बरोबर आहे। तर यातल्या ह्या पहिल्या 3 साइन जर आपण इथे बघितल्या, त्या 3 साइन दोन व्यक्तींमध्ये डेफिनेट रिलेशन देतात। म्हणजे याचा अर्थ असा झाला की यांबाबत आपल्याला कोणताही डाऊट राहणार नाही की या ए आणि बी मध्ये एक्झॅक्टली काय रिलेशन आहे। या 3 साइन तुम्हाला कन्फर्म रिलेशन देतील। ओके, पण यानंतरच्या येणाऱ्या ह्या ज्या 2 साइन आहेत ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आणि लेस दॅन ऑर इक्वल टू, या कन्फर्म नाही आहेत। या तुम्हाला समथिंग रिलेशन देतील, डेफिनेट रिलेशन नाही देतील। त्यांना आपण डिटेलमध्ये बघूया। ए इज ग्रेटर दॅन बी, तर या ठिकाणी ए हा बी पेक्षा मोठा आहे असं म्हणता येईल, किंवा और ए आणि बी हे इक्वल आहे असं म्हटलं जाईल। याचा अर्थ असा झाला की याला कंबाईनली आपण असं वाचू शकतो, ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी। तर लक्ष द्या, ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी आणि ए इज इक्वल टू बी या दोघांपैकी और म्हटलेला आहे। याचा अर्थ असा की दोघांपैकी कोणती तरी एक कंडिशन वास्तविकता प्रेझेंट असेल, पण नेमकी कोणती असेल हे सांगता येणार नाही। जसे ए एक तर मोठा असेल बी पेक्षा, किंवा ए आणि बी हे बरोबरीचे असतील, दोनपैकी एक असेल, परंतु ए लहान आहे बी पेक्षा, ए इज लेस दॅन बी हे राहणार नाही। आला लक्षात? ए इज लेस दॅन बी राहणार नाही, त्यामुळे याला निगेटिव्हमध्ये वाचताना भरपूरदा असेही म्हटलं जाते की ए इज नॉट लेस दॅन बी, ए लहान नाही आहे बी पेक्षा। तर याचा अर्थ असाच झाला, ए लहान नाही आहे तर ए मोठा असेल बी पेक्षा, किंवा ए आणि बी बरोबर असेल, परंतु दोनपैकी नेमकं काय असेल हे आपण सांगू शकत नाही। दोनपैकी एक काहीतरी असेल, ए एक तर मोठा असेल बी पेक्षा, किंवा ए आणि बी इक्वल असेल। आणि पाचवं जे साइन आहे लेस दॅन ऑर इक्वल टू, त्याला असं आपण वाचू शकतो, ए हा बी मोठा आहे, ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी, किंवा और म्हटलेला आहे ए इज इक्वल टू बी, म्हणजे दोघांची हाईट जी आहे ती सेम राहील। त्याला कंबाईनली असं वाचता येईल, ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी। तर ही पहिली स्टेप होती, यामध्ये आपण आयडेंटिफिकेशन ऑफ द साइन बघितलं। आपण परत एकदा रिवाइज करू। याला आपण पहिल्या साइनला म्हणूया ए इज ग्रेटर दॅन बी। याला निगेटिव्हमध्ये या साइनला जर वाचायचं असेल तर ए इज ग्रेटर दॅन बी हे पॉझिटिव्ह झालं, आणि निगेटिव्हमध्ये जर याला वाचायचं असेल तर ए इज नायदर लेस दॅन नॉर इक्वल टू बी, ए लहान नाही आहे किंवा बरोबरचा नाही आहे बी पेक्षा, तर याचा अर्थ काय, ए मोठा आहे बी पेक्षा। दुसरं आहे लेस दॅन बी, ए लेस दॅन बी, ए लेस दॅन बी, याचा अर्थ ए इज नॉट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी, ए मोठा नाही आहे आणि इक्वल नाही आहे बी पेक्षा, याचा अर्थ लहान आहे। ए इक्वल टू बी याला पॉझिटिव्हमध्ये वाचलं जातं, ए इक्वल टू बी, आणि निगेटिव्हमध्ये वाचलं जातं ए इज नायदर ग्रेटर दॅन नॉर लेस दॅन, ए मोठा पण नाही आणि लहान पण नाही, याचा अर्थ ए आणि बी इक्वल आहे।
त्याच्यानंतरचं साईन आहे ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी, याला निगेटिव्हमध्ये वाचलं जाईल ए इज नॉट लेस दॅन बी. ए इज नॉट लेस दॅन बी याचाच अर्थ ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी. सर्व ठिकाणी मी वाचताना या बाजूनेच वाचलेलं आहे, याची आपण काळजी घ्यावी. पुढचं जे आहे ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी, त्याला निगेटिव्हमध्ये वाचता येईल या बाजूने ए इज नॉट ग्रेटर दॅन बी, म्हणजेच ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी. तर ही फर्स्ट स्टेप झाली. यामध्ये आपण शिकलो की साईनला आयडेंटिफाय कसे करायचे. तर दुसरी स्टेप आहे कनेक्ट दी स्टेटमेंट. ओके, तर आपण बघूया की या इथे दिलेल्या वेगवेगळ्या स्टेटमेंटला कनेक्ट कसं करायचं. तर पहिलं स्टेटमेंट फॉर एक्झाम्पल घेऊ ए इज ग्रेटर दॅन बी, दुसरं स्टेटमेंट घेऊ बी इज ग्रेटर दॅन सी, आणि तिसरं स्टेटमेंट घेऊ सी इज ग्रेटर दॅन डी. तर स्टेटमेंट कनेक्ट करण्यासाठी एक गोष्टीची गरज असते, देर इज अ नीड, एका वस्तूची गरज असते की दोन्ही स्टेटमेंटमध्ये समथिंग कॉमन असलं पाहिजे. ओके, तर बघा या ठिकाणी बी आणि या ठिकाणी बी कॉमन आहे. तर आपण काय करूया, हे पहिलं स्टेटमेंट या दुसरं स्टेटमेंट या ठिकाणावरून उचलू आणि जसंच्या तसं या बीवर ओव्हरलॅप करू. त्यामुळे काय होईल, हा बी या ठिकाणचा बी या बीवर ओव्हरलॅप होऊन जाईल आणि सी त्याच्यासोबत येऊन जाईल. ओके, आणि यानंतर हे दुसरं स्टेटमेंट जे आहे ते पहिल्याला कनेक्ट होऊन गेलं. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट आणि पहिलं जे आलेलं आहे न्यू त्याला आपण कनेक्ट करू. इथे बघा सी कॉमन आहे, देअर शुड बी अ कॉमन असावं लागतं कनेक्ट करण्यासाठी. आणि त्यानंतर आता आपण यांना कनेक्ट करू. तर हा जो सी आहे हा सी या सीवर ओव्हरलॅप होईल आणि त्यामुळे हा डी जो आहे याला कनेक्ट होऊन जाईल. ओके, तर ही झाली पहिली पद्धत. या ठिकाणी आपण ए बी सी डी यांना कनेक्ट केलेलं आहे. या कनेक्ट झालेल्या स्टेटमेंटला म्हणतात कॉमन टर्म किंवा कॉमन स्टेटमेंट पण आपण यांना म्हणू शकतो. पुढचं वन मोर प्रॉब्लेम आपण घेऊया. ए हा मोठा आहे बी पेक्षा, इज ग्रेटर दॅन बी. पुढचं आहे बी इज ग्रेटर दॅन सी आणि त्याच्यानंतर डी इज इक्वल टू सी. ओके, तर हा बी या बीच्या जागेवर आपण ठेवूया, म्हणजे हे झालं बी इज ग्रेटर दॅन सी. तर इथलं पहिलं सेकंड स्टेटमेंट झालेलं आहे. त्यानंतर आपण डी या सीवर नाही ठेवू शकत, आपण सी या डीवर ठेवू. त्यासाठी आपल्याला या स्टेटमेंटला रिव्हर्स करावं लागेल. तर सी इज इक्वल टू डी. रिव्हर्स करताना लक्ष द्या की अर्थ बदलायला नको. तर डी इज इक्वल टू सी, तर सी इज इक्वल टू डी. अगेन सेम थिंग, याच्यामध्ये काही फरक नसतो. सी इथे ठेवूया तर हा डी त्यासोबत येऊन जाईल. जर या ठिकाणी असे वाक्य असते सी इज ग्रेटर दॅन डी, तर आपल्याला डी तिथे ठेवता नसता आला. ओके, वरच्या कॉमन स्टेटमेंटमध्ये तर आपल्याला सी ठेवावा लागला असता. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला याला पलटून घ्यावं लागेल. तर सीला या बाजूनी समोर घ्या आणि डीला मागच्या बाजूने घ्या. इथे लक्ष द्या की प्रकाश कशावर पडत आहे, सीवर, म्हणजे सी मोठा आहे तर याही बाजूनी सी मोठा असायला पाहिजे असतं. मग आता आपण हा सी घेऊन इथे ठेवू शकतो. आले लक्षात. तर तेव्हा कॉमन टर्म आली असती असे जर असते तर ए इज ग्रेटर दॅन बी, बी इज ग्रेटर दॅन सी आणि सी इज ग्रेटर दॅन डी. तर या पद्धतीने तुम्ही कॉमन टर्म किंवा कॉमन स्टेटमेंट काढू शकता. वन मोर प्रॉब्लेम आणखी घेऊ आपण. ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी, पुढचं सी इज लेस दॅन बी आणि त्यानंतर बघूया एम इज इक्वल टू एन. तर सुरुवातीला पहिले दोनमध्ये बी कॉमन आहे त्यांना आपण कनेक्ट करून घेऊ. तर खाली लिहूया ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी आणि याला पलटून घ्यायची गरज आहे. तर याला या बाजूने मिरर इमेज घेऊ याची, बी इज ग्रेटर दॅन सी. नाव पिक आउट दिस स्टेटमेंट आणि इथे ठेवून देऊ. तर बी जर घेतल्या बी इज ग्रेटर दॅन सी आणि यानंतरचं थर्ड जे स्टेटमेंट आहे ते या कॉमनला कनेक्ट होणार नाही, कारण की यांच्यामध्ये इथे दिल्याप्रमाणे काहीच कॉमन नाही आहे. ठीक आहे, तर ही होती सेकंड स्टेप. यामध्ये आपण कॉमन स्टेटमेंट काढणं शिकलो. तर तिसऱ्या स्टेपमध्ये आपण बघणार आहे कन्क्लुजन कसे काढायचे. यापूर्वी आपण बघितलं होतं की कॉमन स्टेटमेंट कसं काढायचं. तर आता एक आपण कॉमन स्टेटमेंट घेऊया. ए इज ग्रेटर दॅन बी, बी इज ग्रेटर दॅन सी, सी इज ग्रेटर दॅन डी. कन्क्लुजन काढण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी लक्षात घ्याव्या लागेल, त्या आपण आता बघूया.
कन्क्लुजन त्यांच्यामध्येच निघतं की ज्यांच्यामधील साईन इन बिटवीन साईन जे आहे त्या एका बाजूनेच असायला पाहिजे. ओके, फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण पण घेऊया की इन बिटवीन सर्व साईन एका बाजूने असणे म्हणजे अशा असणे किंवा या बाजूने असणे किंवा इन बिटवीन सर्व साईन अशा असणे, असे जर असेल तरच कन्क्लुजन निघेल. इवन एक डबल, एक सिंगल, परत डबल असे असले तरी कन्क्लुजन निघेल. पण यामधील एकही साईन जर आपली दिशा बदलत असेल तर या ठिकाणी मधातली साईन वेगळी असल्यामुळे कन्क्लुजन निघणार नाही. कन्क्लुजन निघण्यासाठी सर्व साईन जे आहे त्या एका बाजूने असणे अतिशय महत्त्वाचे आहे. याचा अर्थ सिंपल भाषेत आपण असं म्हणूया की या सगळ्यांचा प्रकाश हा एका दिशेनेच पडला पाहिजे. हे एक पहिलं इम्पॉर्टंट असतं कन्क्लुजन निघण्यासाठी. आणि दुसरी महत्त्वाची स्टेप आहे की डबल कन्क्लुजन केव्हा निघतं. डबल कन्क्लुजन तेव्हाच निघतं जेव्हा इन बिटवीन साईन या सर्व डबल असतील. ओके, तर या ठिकाणी डबल कन्क्लुजन आपल्याला मिळेल. इवन या ठिकाणी सुद्धा आपल्याला कन्क्लुजन जे आहे ते इन बिटवीन डबल मिळेल. या ठिकाणी सुद्धा आपल्याला कन्क्लुजन डबल मिळेल, कारण इक्वल टू म्हणजे दोन्ही टर्म्स एकच आहे. ए इक्वल टू बी म्हणजे ए आणि बी या सेमच आहे, एकच आहे. त्यामुळे इक्वल टू साईन हे दोन्ही बाजूनी प्रकाश देतं असं आपण पकडू शकतो आणि बाकीच्या ज्या आहेत त्या वन साईड देतं. तर आपण उदाहरण घेऊ, त्यानंतर हे अजून क्लिअर होईल आपल्याला. तर इथे आपण एक कॉमन स्टेटमेंट घेतलेलं आहे, कॉमन स्टेटमेंट. ओके, त्यानंतर आपण यांच्यामध्ये कन्क्लुजन काढू. आपल्याला इथे उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल यांनी विचारले असता ए आणि डी यांच्यामध्ये काय कन्क्लुजन द्यावे, तर आपण दोन क्वेश्चन मनाला विचारायचे. पहिला क्वेश्चन की ए आणि डी यांच्यामधील सर्व साईन एका बाजूने आहे का, तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की सर्व साईन जे आहे ते एका बाजूने आहे. दुसरी गोष्ट कन्क्लुजन डबल निघेल की सिंगल. डबलसाठी एकच अट आहे की इन बिटवीन सर्व साईन डबल असल्या पाहिजे, सर्व डबल असल्या पाहिजे. इथे सर्व डबल नाही आहे, सिंगल आहे, तर कन्क्लुजन सिंगलच निघेल. अजून एक प्रॉब्लेम घेऊया. ए इज ग्रेटर दॅन बी, बी इज लेस दॅन सी, सी इज ग्रेटर दॅन डी. आपण बघूया ए आणि डी मध्ये कन्क्लुजन निघतं का, तर ए आणि डी मध्ये कन्क्लुजन या ठिकाणी निघणार नाही, कारण की मधातली जी साईन आहे हिची दिशा जी आहे ती वेगळ्या बाजूने आलेली आहे. तर या ठिकाणी ए आणि डी मध्ये कोणतंच कन्क्लुजन निघणार नाही. वन मोर प्रॉब्लेम आपण बघूया. ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी, बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी, तर सी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डी. तर ए आणि डी मध्ये कन्क्लुजन निघतं का, तर निघतं, कारण की सर्व साईन जे आहे ते एका बाजूने आहे आणि त्यानुसारच त्यांची दिशा पण कन्क्लुजनमध्ये याच बाजूने राहील. आणि कन्क्लुजन डबल निघेल का, तर या ठिकाणी डबल निघेल, कारण सर्व साईन डबल, तर कन्क्लुजन जे आहे ते डबल निघेल. जर साईन एखादं सिंगल असते तर काय करायचे. फॉर एक्झाम्पल आपण एक क्लिक मी वॉश एखादं साईन वॉश करून टाकू. ओके, तर या ठिकाणी आपण बी मधलं साईन जे आहे ते कमी केलेलं आहे, सिंगल साईन ठेवलेलं आहे. आणि तर ए आणि डी मध्ये कन्क्लुजन निघेल, कारण सर्व साईन जे आहे ते एका दिशेनेच आहे, फक्त डबल नाही निघणार, कारण की एक साईन जे आहे ते सिंगल आहे. तर या ठिकाणी ए इज ग्रेटर दॅन डी, सिंगल कन्क्लुजन निघेल. त्यानंतर आणखी काही उदाहरणे घेऊया आपण. त्यासाठी आपल्याला वॉश करावं लागेल. A is greater than or equal to B, B is greater than C, C is greater than D. तर या ठिकाणी आपल्याला विचारायचं आहे ए आणि डी मध्ये काय कन्क्लुजन आहे. तर ए आणि डी मध्ये कन्क्लुजन आपण म्हणूया पहिलं यांच्या सर्वांच्या साईन एका बाजूने आहे का, तर या सर्वांच्या साईन एका बाजूने आहे, मधात इक्वल टू आहे जे दोन्हीकडे चालतं. दुसरी गोष्ट याचा अर्थ कन्क्लुजनचं साईन जे आहे ते या बाजूने राहील आणि कन्क्लुजन डबल राहील की सिंगल, तर सिंगल राहील, कारण की एक साईन जे आहे या ठिकाणचं सिंगल आहे. ओके, त्यानंतर ए इज ग्रेटर दॅन बी, बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी, सी इज ग्रेटर दॅन डी. तर या ठिकाणी ए आणि सी मध्ये काय कन्क्लुजन राहील, ए आणि सी म्हणतोय मी इथे, तर ए आणि सी मध्ये कन्क्लुजन डबल राहील.
आणि ए आणि डी मध्ये कन्क्लुजन काय राहील, ए आणि डी मध्ये, तर कन्क्लुजन ए आणि डी मध्ये कन्क्लुजन निघेल, परंतु ते सिंगल राहील कारण की एक साईन सिंगल आहे. ओके, तर त्यानंतर पुढचा क्वेश्चन, सी आणि ए मध्ये काय कन्क्लुजन राहील, तर सी आणि ए मध्ये सर्व साईन डबल आहे, तर कन्क्लुजन पण डबल निघेल, परंतु सगळे ए कडे आहेत, तर कन्क्लुजन पण ए कडे फेसिंग राहील विथ डबल साईन. त्यानंतर ते बघूया आपण, ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, सी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डी. तर ए आणि डी मध्ये कन्क्लुजन निघेल का, तर निघेल, कारण की सर्व साईन एका साईडने आहे, मधात इक्वल टू जे दोन्हीकडे चालतं. डबल निघेल की सिंगल निघेल, तर डबल निघेल, कारण की सर्व साईन डबल इज इक्वल टू दोन्हीकडचं असतं, त्यामुळे, किंवा बी आणि सी ही एकच आहे, तर तुम्ही यांना कॉमन समजून शकता आणि त्यानुसार ते एकत्र जर तुम्ही केले या दोघांना, तर ते क्लिअर कट होऊन जाईल की ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डी आहे. अजून काही प्रॉब्लेम घेऊया आपण, जेणेकरून हा पूर्ण कन्सेप्ट आपला क्लिअर होऊन जाईल. ए इज ग्रेटर दॅन बी, बी इज ग्रेटर दॅन सी, सी इज लेस दॅन डी, डी इज लेस दॅन ई. बघूया यावरून काही कन्क्लुजन निघतात का. तर पहिलं कन्क्लुजन निघेल ए इज ग्रेटर दॅन सी, दुसरं निघेल सी इज लेस दॅन ई. त्यानंतर बी आणि डी मध्ये कोणतंच कन्क्लुजन निघणार नाही, कारण की त्यामधल्या साईन एका दिशेने नाही आहे. त्यानंतर साधारणतः हे दोन महत्त्वाचे कन्क्लुजन आपल्याला इथे निघेल. आता मी काही साईनमध्ये चेंज करतो, यांना डबल करतो, याला डबल करतो, तर कन्क्लुजनमध्ये कोणता फरक पडेल का, तर याच्यामध्ये कोणताही कन्क्लुजनमध्ये फरक पडणार नाही, कारण ए इज ग्रेटर दॅन सी सील, ए कन्क्लुजन डबल असल्याने नाही, दोन्ही डबल पाहिजे असते आपल्याला. पुढचं आहे की सी इज लेस दॅन ई किंवा ई इज ग्रेटर दॅन सी, यांच्यामध्ये काही फरक पडतो का एक डबल आल्यामुळे, तर काहीच नाही पडत, हे परत सिंगलच सिंगल राहतील. जर मी यांना दोघांनाही डबल दिलं असतं, यालाही आणि यालाही, तर त्या ठिकाणी मग यांचे कन्क्लुजन डबल झाले असते. आलं आहे आपल्या लक्षात. तर त्यानंतर आपण बघूया एका पेपरमधील प्रॉब्लेम कोणत्या प्रकारचे असतात. पेपरमध्ये साधारणतः आपल्याला परीक्षेमध्ये 2-3 स्टेटमेंट दिले जातात. त्या स्टेटमेंट आपण बघूया. ए इज ग्रेटर दॅन बी, दुसरं आहे बी इज ग्रेटर दॅन सी, तिसरं स्टेटमेंट आहे सी इज ग्रेटर दॅन डी. आणि यावरून तुम्हाला कन्क्लुजन पण दिलेले असतात. तुम्हाला ओळखायचं असतं की हे कन्क्लुजन योग्य आहे किंवा नाही. जसं ए इज लेस दॅन सी आणि दुसरं आहे ए इज ग्रेटर दॅन डी. तर आपण हे ओळखण्यासाठी यांना एकमेकांना कनेक्ट करू. ए इज ग्रेटर दॅन बी, बीला बी कनेक्ट होतो, बी इज ग्रेटर दॅन सी, सीला सी कनेक्ट होतो, सी इज ग्रेटर दॅन डी. पहिलं चेक करू आपण, ए हा लहान आहे का सीपेक्षा, तर बघा ए आणि सीमध्ये कन्क्लुजन निघतं, परंतु ते एच्या दिशेने राहील वरच्या साईनप्रमाणे, तर हे ती टर्म नाही आहे, याचा अर्थ पहिलं कन्क्लुजन निघणार नाही. दुसरं ए आणि डीमध्ये आहे, तर ए आणि डीमध्ये सर्व साईन एका बाजूने कन्क्लुजन निघेल आणि ते सुद्धा ए इज ग्रेटर दॅन डी, ए मोठा आहे डीपेक्षा निघेल, तर याचा अर्थ काय, तर दुसरं योग्य आहे. अशा प्रकारे तुम्ही पेपरमधील 5 क्वेश्चन सॉल्व करू शकता. अधिक प्रॉब्लेमसाठी तुम्ही आपल्या वेबसाईट www.mpsconlinetest.com वर विजिट करू शकता. धन्यवाद.